रविवार वृत्तकथा. आदित्य रानूबाईंची कथा. ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फूल, दूर्वा आणायला रानात जात असे. एकदा त्याने पाहिले की तिथं नागकन्या, देवकन्या वसा-वसत होत्या. ब्राह्मणानं त्यांना विचारलं, "काय ग बायांनो, कसला वसा वसता? तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, "तुला रे वसा कशाला हवा? उठशील, माजशील, घेतला वसा टाकून देशील." तेव्हा ब्राह्मण म्हणाला, "उतणार नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही." तेव्हा त्या म्हणाल्या, "श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौन्यान मुकाट्यानं उठावं, सचीळ वस्त्रासहित स्नान करावे, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाचं आदित्य रानूबाई काढावी, रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांनी तातून करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फुलं व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं." संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकड तूप, मेहुण जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळ सरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, "भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या." तेव्हा ब्राह्मण म्हणाला, "आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दान कराल, बटकी कराल." राणी म्हणाली, "दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू." मार्गशीर्षाचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाचे घरी दिली, दुसरी प्रधानाचे घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. "बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या." "गूळ खात नाही, पाणी पीत नाही, मला कहाणी सांगायची आहे, तू ऐक." तेव्हा मुलगी म्हणाली, "तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा शिकारीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल." तोच त्याने मनात राग आला. तेथून निघाला. प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाणी धुवायला पाट दिला. "बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या." ब्राह्मण पुन्हा म्हणाला, "गूळ खात नाही, पाणी पीत नाही, मला कहाणी सांगायची आहे, ती तू अगोदर ऐक." तेव्हा लेक म्हणाली, "तुझी कहाणी नको ऐकू, तर कोणाची ऐकू?" घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती कहाणी ऐकली. नंतर जेवून खाऊन बाबा आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, "आपल्या मुली कशा आहेत?" तेव्हा ब्राह्मण म्हणाला, "जिनं कहाणी ऐकली नाही, ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली." राजा मूर्खावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्यानं नांदत आहे. ब्राह्मणाची राजाच्या घरी असलेली लेक खरोखरच दारिद्र्य झाली. तिची अन्नदशा झाली. एकदा तिनं आपल्या लेकीला सांगितलं, "आपली मावशी समृद्धीत नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये." पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. "अगं आई दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?" "आम्ही दासी प्रधानाच्या." "प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीला मुलगा आला आहे." दासीने जाऊन हा निरोप राणीला दिला. तेव्हा तिने विचारले, "कसा आला आहे?" दासीने सांगितले, "तळ्याच्या पाळीला उभा राहिला होता." तेव्हा राणीने दासीला सांगितले, "त्याला परसदारण घेऊन या." दासी
तळ्याजवळ गेल्या आणि त्याला परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊ धाऊ घातली. पितांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. कोहळा पोखरला. त्यात होन मोहरा भरल्या. मुलगा आनंदाने आपल्या घरी जाण्यास निघाला. तो वाटेने आपल्या जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपात आला. त्यांच्या हातचा कोहळा काढून नेला. मुलगा दुःखी होऊन घरी गेला. त्याच्या आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? तेव्हा मुलगा म्हणाला, दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं, पण सर्व गेलं. हे ऐकून त्यांच्या आईला वाईट वाटले. पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं आई, दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? दासी म्हणाल्या, आम्ही दासी प्रधानाच्या. तेव्हा मुलगा म्हणाला, प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी तसे जाऊन सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातलं. पितांबर नेसायला दिला. जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होना मोहरांनी भरून दिली. बाबा, ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. तो जेव्हा जाऊ लागला तेव्हा वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली आणि तो गेला. झालेली गोष्ट आईला सांगितली. दैवे दिली. ते सर्व कर्मानं नेलं. त्याची आई पुन्हा दुःखी झाली. पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन न्हाऊ खाऊ माखू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला. तो गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय बाबा, मावशीने काय दिलं? आई गं, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं नेऊन न्हाऊ माखू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होना मोहरा घालून बरोबरी दिली. तेव्हा सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. पाचव्या आदितवारी मात्र ती स्वतः निघाली. तळ्याच्या पाळी उभी राहिली आणि दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातलं, माखू घातलं. बसायला पाट दिला. प्रधानाची आदितवारीची कहाणी करू लागली. काय वसा करतेस, मला सांग. बहीण म्हणाली, अंग अंग चांडाळणी, पापीनी बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं, कर मग. बहिणीने तिला सारं समजावून सांगितलं. ती राजाची राणी बहिणीच्या घरी राहिली. बहिणीने सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी, मावशी, तुला छत्र आली, चाम आली, पाईप आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कोठली, चामरम कोठली, पाईक कोठले, परवर कोठे? बाहेर जाऊन दारांशी बघतात तो राजा बोलावला आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजलेत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढले. आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरांत कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. तुझ्या बाई गं, कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून लाकूडतोड्या राणीकडे आला. तशी 6 मोते राणीने घेऊन 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मुळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ?
काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील माजशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढला, मुलांना वाढलं, आपल्या पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणी 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याच काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं 3ऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, एक म्हातारी, तिला एक मुलगा वनात गेला होता, एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐकू. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मुलांसाठी रडते आहे. बरं येते. मग ती राणीकडे आली. राणीने पहिल्याप्रमाणे तिला सांगितलं कहाणी. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पानं खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, कानाडोळा माणसाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता. तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली, 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हात-पाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली आणि स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवलं. पडरस पक्वान्न जेवायला केले. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणाच्या पापणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले. काळ चवाळ डोईचं केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विक्याला, राजाच्या राणीला माळ्याला, म्हातारीला कोणा डोळा माणसाचा गोळा. इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.